पहिल्यांदा मी माझं डिटेलमधले इंट्रोडक्शन करून देते. माय नेम इज पूर्णिमा गावे. आय एम करंटली वर्किंग हिअर ॲज अ चीफ ऑफिसर ऑफ नगर पंचायत and I completed my masters from IIT Kharagpur, and after that I prepared for UPSC. I gave 2 mains, and due to Corona I skipped my preparation and then shift to the MPSC. Okay, I'm the past student of Navodaya High School, and after that I completed my graduation in agriculture engineering and then masters in water conservation. आता 9वी आणि 10वीचे विद्यार्थी आहेत ना इथे. तर म्हणजे नवोदयामध्ये आमचं पण करिअर गायडन्स सेशन असायचे, आणि ज्यावेळेस पण नवीन स्पीकर आला की तो जो व्हायचा ते आम्हाला व्हावं असं वाटायचं. म्हणजे डॉक्टर आला तर दुसऱ्या दिवशी मी डॉक्टर होणार असे स्वप्न रंगवायला वाटतो. इंजिनियर आला की इंजिनियर व्हायचं असायचं. कधी कधी क्लास 1 ऑफिसर्स यायचे, IAS IPS ज्यावेळेस यायचे, तर मग आपण IAS होणार, IPS होणार, मध्ये मध्ये पायलट व्हावं असं वाटत होतं. म्हणजे ते ह्या सेशनमध्ये कसं असतं की तुम्ही 9वी 10वीला आपल्याला खूप काय काय बनायचं असते. म्हणजे एखाद्याने खूप इन्स्पायर केलं तर आपण हेच बनणार आहे, 100% हेच बनणार आहे. 7वीला असताना मला ट्रक ड्रायव्हर बनायचं होतं, कारण मला ट्रक ड्रायव्हर खूप छान वाटायचं. हे वेळेनुसार आपल्या चेंजेस होत जातात की काय काय बनायचंय, काय काय नाही बनायचंय, तुमचे ॲप्टिट्यूड कसे आहेत. म्हणजे पहिल्यांदा असं असतं की मॅथ्समध्ये खूप इंटरेस्ट असणारी पण माणसं आहेत, पण इंजिनिअरिंग घेतल्यानंतर पहिल्या वर्षाला ड्रॉपआउट झालेले पण तीच असतात. मॅथ्स M1 M2 M3 असं इंजिनिअरिंग सेशनला सांगते, कारण माझं इंजिनिअरिंग झालेलं आहे. तर त्यावेळेस पण ड्रॉपआउट होणारी पण भरपूर असतात. तर हा जो पिरियड आहे ना तुमचा की 9वी आणि 10वीला तुम्हाला काय आवडतंय ते त्यावर जास्त फोकस करा की तुमची आवड काय होतंय की आपले घरचे म्हणतात की नीट आहे, तू काही झालं तरी डॉक्टरच व्हायचे, नाहीतर मग काय JEE आहे, IITला जा, NITला जा, किंवा मोस्टली CUEP वाले भरपूर असतात तिथे जायचं. आणि त्यानंतर CUEPचे मेकॅनिकलवाले सगळ्यात जास्त जे आहेत ते सिव्हिल प्रिपरेशनला भेटतात, MPSC आणि UPSCच्या प्रिपरेशनला. इकडे तेवढा ट्रेंड नाही आहे. IT सेक्टर्सला खूप जास्त स्टुडंट विदर्भ साईडचे IT सेक्टरला जास्त आहेत. तर असं आहे की स्पेसिफिकली ज्यावेळेस मी प्रिपरेशन करत होती, ग्रॅज्युएशन माझं आधीपासून ठरलेलं होतं की मला बनायचं तर मला IAS बनायचं होतं, कारण मी मोस्टली स्कूल लीड केलेलं आहे. ॲज अ स्कूल कॅप्टन म्हणून मी 2 वर्ष वर्क करत होती माझ्या स्कूलिंग पिरियडमध्ये, 11th आणि 12th मध्ये. त्यामुळे खूप जास्त प्रमाणामध्ये मी IAS आणि IPSला जे प्रोटोकॉल्स असतात, आपण त्यांना वेलकम करतोय, त्यांना ॲड्रेस करतोय, त्यांच्यासोबत कन्व्हर्सेशन करतोय, त्यामध्ये माझा टाइम खूप जास्त गेल्यामुळे मी त्यांना खूप इन्स्पायर्ड झाली होती की व्हायचं तर मला हेच व्हायचं आहे. आणि त्यानंतर मग मी ग्रॅज्युएशनमध्ये काही प्रमाणात प्रिपेअर केलं. पण ग्रॅज्युएशनमध्ये आल्यानंतर ना आम्ही त्यावेळेस दुष्काळ निवारणाची कामं करत होतो. दुष्काळ निवारणाची कामं करायला लागल्यानंतर मला असं वाटलं की नाही, मला याच्यामध्ये काम करायचं आहे. आता स्विच झालं की याच्यात काम करायचं. मग मी मास्टर्समध्ये वॉटर कन्झर्वेशन घेतलं. पण तिथं गेल्यानंतर कळलं की खूप टेक्नॉलॉजिकली खूप ॲडव्हान्स आहे. IIT मध्ये आपल्याला खूप टेक्निकली ॲडव्हान्स व्ह्यूज बघायला भेटतात. वेगवेगळे जे ऑल ओव्हर कंट्रीजचं जे सेमिनार्स व्हायचे त्यांच्यासोबत बसायला भेटलं. मी एक ऑस्ट्रेलियाची ट्रिप पण करून आली की त्यामध्ये त्यांनी दाखवलं की तिथली कंट्रीज कशा डेव्हलप आहेत आणि आपण कसं आहोत. म्हणजे तो डिफरन्स त्यावेळेस जाणवला की तिथं जाऊन मी भले 100% काम करेल, पण इथं कोण काम करणार आहे ना. मग बॅक टू लाईन UPSC करायचं. मग UPSC सुरू केली. फर्स्ट वर्षी मी मेन्स लिहिली, पण मग करोना आल्यानंतर तुम्हालाही माहिती आहे करोनाच्या 2 वर्ष कोणत्याही एक्झाम झालेल्या नाही. आणि आपण त्या 2 वर्षामध्ये एन्झायटी आणि फ्रस्ट्रेशन खूप आलं होतं एकदम. कारण तोपर्यंत माझ्या बॅचचे सगळेजण कुणी अधिकारी झालेलं होतं, कुणी वेल सेटल झालेलं आहे, त्यांच्या कोणाचा स्टार्टअप होता, डॉक्टर पेशावाले जे होते त्यांचं स्वतःचं जिथेही काम करत होते, चांगल्या हॉस्पिटलला काम करत होते. मग ते एक काय म्हणतात की आपल्याला कंपेरेटिव्ह स्वतःला करायला लागतो, आपण ॲनालिसिस करायला लागतो की नाही माझ्याकडनं तर नाही होते. मग त्यानंतर मी जेवढ्या एक्झाम यायच्या ना प्रत्येक एक्झाम दिली. नाबार्डची एक्झाम दिली, IBचा इंटरव्ह्यू दिलेला आहे. त्यावेळेस MPSCच्या पण जेवढ्या एक्झाम होत्या सगळ्या क्रॅक केल्या. त्या वर्षी माझ्या जेवढ्या एक्झाम होत्या मी त्या सगळ्या केल्या. हे याच्यासाठी नव्हतं की मला माझ्या लाईनपासून शिफ्ट व्हायचं होतं,
काय काय वेळेस काय होतं की आपण स्वतःला सेल्फ डाऊट करायला लागतो की माझं पोटेन्शियल आहे का याच्यापर्यंत. वाटतं ना तुम्हाला पण असं, एखादी एक्झाममध्ये मार्क कमी पडले आपण म्हणतो नाही मला जमत नाही, माझ्याकडनं होणारच नाही. तर त्यावेळेस ज्यावेळेस सेल्फ डाऊटमध्ये असल्यानंतर मला ते स्वतःसाठी प्रूव्ह करायचं होतं की नाही मी करू शकते. ह्या एक्झाम जेव्हा क्रॅक झाल्या त्यावेळेस तो सेल्फ कॉन्फिडन्स गेन केला गेला की नाही आपण करू शकतो आणि आपण करू. मग त्यानंतर माझी पहिली पोस्ट जी MPSC मधून निघाली ती सेक्शन ऑफिसर निघाली. मंत्रालयामध्ये हे पॉलिसी मेकिंगसाठीचा एक अधिकारी असतो. ती झाल्यानंतर त्याची जॉईनिंग येईपर्यंत माझी ही पोस्ट निघाली क्लास 1ची. त्यानंतर माझी DC ची पोस्ट निघालेली आहे आणि नंतरचा एक इंटरव्ह्यू होता जो मी दिलेला नाही. म्हणजे त्या वर्षी असं झालं होतं की करोनाच्या असल्यामुळे एक्झाम लगतच्या झाल्या 20, 21, 22, 23. त्या तिन्ही एक्झाममध्ये माझा ट्रॅक रेकॉर्ड स्टेडीली राहिला. आणि मग त्यानंतर मी म्हटलं की आता इथे आपण एकानं स्टेबल झालोय आणि आता मी सुरुवात करते UPSCची. कारण की जे मी स्वप्न पाहून सुरुवात केली होती ते कुठेतरी ह्या सगळ्यात आपण काय म्हणतो की कुठेतरी गुरफटली गेली. आणि त्यानंतर मी परत ह्या पोझिशनला आल्यानंतर आता ज्या वेळेस आम्ही ॲड्रेस करतोय तर आम्ही कलेक्टर, आता आपल्या मॅडम आहेत कलेक्टर म्हणायचं, तर त्या कलेक्टर मॅडमला जेव्हा हे करतोय तर त्यानंतर आपल्याला परत रिअलाइज होतं की नाही ही जी पोझिशन होती त्या पोझिशनला मला जायचं होतं. आणि मग आता इनिशिएशन पासून मी परत UPSCची स्टडी सुरू केली. तर तुमच्यासाठी असंच आहे की हे 10वीचं प्रिपरेशन ज्या वेळेस आम्ही करत होतो तुमचं म्हणजे आमचं रेसिडेन्शियल स्कूल असल्यामुळे आमचं कसं असायचं की स्कूल संपल्यानंतर स्टडी आवर्स असायचे. स्टडी आवर्स नंतर PT असते. कंपल्सरी PT करणं कंपल्सरी होतं आम्हाला की तुम्ही एक तरी गेम खेळायचा. का खेळायचा आहे? कारण की खूपदा असं होतं ना की एक्झाम आहे, एक्झामचं प्रेशर आपण एवढं घेतो ना, खूप आपल्या शेजारच्याला 92 मार्क पडले ना आपल्याला 93 पाहिजे असतात, हो की नाही? खूप सारे जण असतील. काहींना ना अभ्यासात काही नसतंय की मला अभ्यास पण नाही करत, दिवसभर मला खेळायला सोडून द्या. घरचे सोडतात का कोणाचेच नसते. खूप सारे जण इथं ट्युशनचं कल्चर जास्त आहे त्यामुळे ट्युशनलाही जात असणार. खूप जास्त वेळ आपण इतकं स्वतःला ओव्हर बर्डन करून देतो की नाही ही एक्झाम नाही निघाली तर मग माझा जीव गेला, माझं सगळंच जातंय, असं होतंय. खूप सारे जण असतील की ज्यांना असं वाटतं की नाही ही एक्झाम म्हणजे माझं सर्वस्व, ही एक्झाम नाही निघाली तर मग मला कुणी ओळखणार नाही, कुणी मला खायलाही देणार नाही, काहीच नाही करणार. बरोबर आहे ना? असं वाटतं खूप, म्हणजे इतकं वाटतं की आपण एकदम पराकोटीचा विचार करायला लागतो की असं होईल तसं होईल, मग घरचे मला हे बोलतील ते बोलतील. असं काही होणार पण नसतं, त्याच्या आधीच आपण विचार केलेला असतो की असं होणार आहे. खूप जास्त विचारायच्या याच्यामध्ये एन्झायटी. आताचं जनरेशन कसं आहे की तुम्हाला म्हणजे मी माझं सांगते की ज्यावेळेस आम्ही 5वीपर्यंत नवोदयला जाण्याच्या आधीपर्यंत मी जिल्हा परिषदच्या शाळेत शिकली आहे. आमच्या शाळेत 2 वर्गांना मिळून एक शिक्षक असायचा. ते पण लक्ष द्यायचे नाही द्यायचे काहीच फरक नव्हता पडत. आणि कधी पुस्तकं भेटतात, पाट्या भेटतात, काही नाही. माझे वडील शिक्षक आहेत स्वतः, पण ते त्यांच्या शाळेवर असायचे, मी माझ्या याच्यावर. निम्म्या टाईमला आम्ही नद्या नालींवर खेळायला पडलेलो असायचं. काही घेणं नाही. त्यावेळेस स्वप्न बी नव्हतं की आपल्याला मोठं होऊन अधिकारी व्हायचं असतं. तुमच्या वेळेस असं आहे की तुम्हाला फायनान्शियली सपोर्ट करणारे पॅरेंट्स आहेत, एज्युकेशन प्रोव्हाइड करायला टीचर्स अवेलेबल आहे, स्कूल अवेलेबल आहे. पण आताच्या जनरेशनचा इश्यू काय माहिती आहे का? आपल्याला मोबाईल पण दिलेला आहे. किती जणांकडे मोबाईल आहे? कोणीच हात उभं नाही करणार, पण मॅक्स सगळ्यांकडे मोबाईल. आताच्या जनरेशनकडे बऱ्यापैकी सगळ्यांकडे नसला ना तरी घरी गेल्यावर सगळ्यात पहिल्यांदा पप्पांच्या खिशातून मोबाईल आपणच काढायचा. यूट्यूब बघायचं, इंस्टाग्राम बघायचं, व्हॉट्सअप बघायचं, खूप सारं असतं. वेळ कसा जातो की याच्यामध्ये डूम स्क्रोलिंगचा प्रकार असतो की आपल्याला काही बघायचं नसतं, पण बसलं रील बघतोय, फिरवतोय. 1 तास गेला, 2 तास गेला, 3 तास गेला. मग आठवतं अरे आज ट्युशनने आम्हाला होमवर्क दिला होता, तो मला कम्प्लीट करायचा आहे. नाही होते ना हे. आताच्या जनरेशनमध्ये प्रॉब्लेम काय माहिती का? आपल्याला सोर्सेस खूप भेटलेत, खूप सोर्सेस अवेलेबल आहेत. तुम्ही कशावर पण घ्याल ना, ऑनलाईन जरी सर्च कराल तरी तुम्हाला जे स्टडी करायचं ना त्याचं मटेरियल इतकं जास्त अवेलेबल आहे की त्याचा सुमार नाही आहे. जास्त मटेरियल असल्यामुळे आपल्याला ना त्यातलं क्वालिटी कोणती ना ही ओळखणं अवघड जातं. प्लस डिस्ट्रॅक्शन खूप आहे, खूप जास्त डिस्ट्रॅक्शन. गेमिंगवाले
बॉईजमध्ये जास्त आहे, मुली जास्त गेमिंग नाही करत, पण बॉईजला खूप असतं की ऑनलाईन गेमिंग खेळणं खूप जास्त खूप प्रमाण येते गेमिंगचं, की बसले ना हां चाललंय तिकडे मम्मी आवाज देते बाळा चहा घे नाश्ता घे, नाही मला गेम खेळायचा आहे तू मला सांगू नकोस. आणि अग्रेशन खूप वाढते, खरं सांगितलं तर खूप अग्रेशन वाढते. हे नॉर्मल असं आहे की तुमच्यात नाही आहे, फक्त तुम्ही करतायत म्हणून नाही, हे इवन एल्डर पीपल्स आहेत ना जे खरंच करतायत त्यांच्यामध्ये पण, की मी एकदम आपण इतकं फोकस होऊन जातो ना त्या एका गेममध्ये की नाही आता याला इथं मारायचं आहे, मला मारतोय मारतोय मारतोय, आणि आई आवाज देते, चिडचिड व्हायला लागते की नाही तू मला माझा पॉईंट गेला की मार्किंग असते ना त्याच्यात, रँकिंग असते, तुझ्यामुळे माझी रँकिंग गेली. ती रँकिंग आपण इथं नाही लावत की मला हा टॉपिक इथे वाचायचा. प्रश्न हे होता की मोबाईलचं ॲडिक्शन खूप जास्त आहे, मोबाईल असो टी व्ही असो, टी व्ही आता कमी आहे, मोबाईलचं जास्त ॲडिक्शन आहे. मग त्यानंतर बाकीचं आहेच की इंस्टाग्रामवर रीलिंग खूप आहे. त्यात जेवढं मी याच्या आधी ज्यांना करिअर गायडन्स प्रोव्हाइड केलं की तुम्हाला आयुष्यात पुढे काय बनवायचं, त्यातले मला 3 जण अशी होती की जी हे बघून आली होती की रीलमध्ये दाखवतात अधिकारी येतो असा गाडी घेऊन येणार, मग असे पळत पळत लोक येणार, दरवाजा उघडणार, मग ते उतरणार आणि मग एकदम लाल दिव्याची गाडी मस्त उतरणार, बॅकग्राऊंडला म्युझिक एकदम टन 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 चाललं, मस्त असतं की नाही, किती भारी. असं इमॅजिन करा की तुम्ही असं उतरतायत गाडीतून, कोणतरी येतंय पळत, दरवाजा उघडते, मी उतरली आहे, एकदम टशन वाटतो ना. पण अधिकारी होणं म्हणजे कसं असतं माहिती आहे का, की काटेरी खुर्ची येते, इतकी काटेरी खुर्ची आहे ना की तुम्ही नियमबाह्य एक केलं सस्पेंड झालाय, लोक येऊन तुम्हाला शिव्या घालणार आहे. ते बघायला कोणी असतं का की लोक तुम्हाला कसं ह्युमिलिएट करतात ना की तुम्ही माझं काम का नाही केलं, हे बघायला कोणी नसतं. आपण काय बघतो, नाही गाडी, तो बंगला, ते लोक, हेच बघून निम्म्यापेक्षा जास्त ज्यावेळेस येतात ते, किंवा बाकीचं एक ऑक्युपेशन असेल. आता रीलिंगच्या जमान्यामध्ये ते दाखवतात की असं असं आहे, आपली लाईफस्टाईल अशी आहे, पण ती लाईफस्टाईल किती स्ट्रेसफुल असू शकते हे कोणी बघत नाही. ह्या टाईमला मी तुम्हाला हे सांगेन की स्टडी पार्ट आहे, म्हणजे प्रत्येक लाईफमध्ये ना प्रत्येक गोष्ट एक पार्ट असते, ती पूर्ण आपली लाईफ नाही आहे की तुम्ही एवढे मार्क भेटले तर हा तुमचा पार्ट आहे. 10वी माझ्या आयुष्यातला एक छोटासा पार्ट आहे, तो तुमचा फाउंडेशन स्टोन होईल तुमच्या 11वी 12वीच्या याच्यासाठी, की आर्ट्स घेत आहेत, कॉमर्स घेत आहेत, सायन्स घेत आहेत. मी मॅन्डेटरी सायन्स घ्यायला कोणीच नाही सांगणार. माझ्या घरामध्ये म्हणजे माझा स्वतःचा भाऊ कॉमर्स फील्डचा आहे, कारण मी इंजिनिअरिंग केली होती, तो लेक्चरर आहे, कॉमर्स फील्डला आहे. आमचा जो सगळ्यात लहान आहे त्याला इंजिनिअरिंग करायची नव्हती, त्याने मेडिकल फील्ड घेतलं आहे, आणि एक जो आहे त्याने आर्ट फील्ड घेतलं आहे. प्रत्येकजण असं डिवाइड की कोणतरी सांगताय म्हणून नाही करायचं, तुम्हाला आवड आहे ना तर करा. प्रॉब्लेम हा आहे की तुम्ही पडूनही जाल त्या गोष्टीमध्ये, की एखाद्याला डॉक्टर व्हायचं आहे, तो जाईल कदाचित, नीट क्लिअर करेल, जाईलही, पण त्यानंतर काय, तुम्ही खरंच चांगले डॉक्टर होणार आहेत का, तुम्ही खरंच त्याला ते जस्टिफिकेशन देणार आहेत का जे तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टीला तुम्ही देऊ शकता. प्रश्न तो आहे की पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाचं हे बघा की तुमची आवड कोणत्या डायरेक्शनमध्ये, पण नुसतं हे नाही बघायचं की हां मला हे आवडतं मग हे असंच होणार, असं नाही होत. आता ज्यावेळेस सपोज MPSC करायची आहे, तर MPSC करण्यासाठी तुम्हाला वय मर्यादा काय आहे, त्याच्या अटी शर्ती काय आहेत हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे. म्हणजे जसं वय मर्यादा 21 वर्ष आहे, ग्रॅज्युएशन तुमचं व्हायला पाहिजे असेल, मग ते कोणत्याही फील्डचं असायला हवं. त्यानंतर त्याचा सिलेबस काय आहे, त्याच्या स्तर किती आहेत, प्रिलिम्स होते, मेन्स होते, मग इंटरव्ह्यू होतो, मग तुमचं सिलेक्शन असते. त्यामध्ये तुमची हाईट किती असणार आहे, चेस्टची सेंटीमीटर किती असणार आहे हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे. जे सब्जेक्ट आहे, हिस्ट्री आहे, जॉग्राफी आहे, पॉलिटिकल सायन्स आहे, इकॉनॉमी आहे, सायन्स अँड टेक आहे, हे सगळे सब्जेक्ट माहीत असायला पाहिजे. ते कसे करायचे, त्यांचा स्टडी पॅटर्न कसा असतो, पेपर जो येतो तो कोणत्या स्टाईलमध्ये येतो, त्याला कसं डील करायचं, ह्या सगळ्या गोष्टींचा पहिल्यांदा लेखाजोखा घेतल्याशिवाय डिसाईड नाही करायचं. हा मला जायचं आहे, बिना डायरेक्शन पाहायचं की ती बिना शिड्याची होडी असते ना, ती कुठेही भरकटत जाते, तसं भरकटत नाही जायचं आहे. तुमच्याकडे वेळ आहे, 9वी 10वी क्रुशियल पिरियड असतो की ज्यावेळेस तुम्ही डिसाईड कराल की लाईफमध्ये पुढे काय करायचं आहे ना, तर ते व्यवस्थित डिसाईड करा. हे नाही सांगत आहे की आता इथे तुम्हाला कोण सांगणार आहे, तुमचे प्रिन्सिपल सर सांगतील किंवा तुमचे टीचर सांगतील की तू हुशार आहेस, तू सायन्स घे,
तू थोडं मिळवलं आहे, तू कॉमर्स घे, तू थोडं ठीक आहे आर्ट घ्यायला पाहिजे, असं नसतंय. मुळातच हे की तुला कसला आवड आहे आणि तू खरंच इच्छा आहे का तेवढं हार्डवर्क देण्यासाठी, तेवढं पोटेन्शियल तू घालणार आहेस का, तेवढं एकदम काही वेळेस काय ना, काही स्ट्रीम्स खूप जास्त हार्डवर्क डिमांड करतात, तेवढी एनर्जी पुट करू शकतो का. आणि त्यातल्या त्यात सगळ्यात बेस्ट, सगळ्या दुनियाभरच्या डिस्ट्रॅक्शनपासून लांब राहून आपण स्टडीवर फोकस करू शकू का, हा मेन फोकस आहे तुमचा. आता हे की टेन्थच्या झाल्यानंतर 11-12 आहे, तुम्ही प्रिपरेशन जेई करतायत, नीट करतायत, ते 11-12 पासून सुरू करणार आहे. बाकी जर ज्याला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सचं प्रिपरेशन करायचं आहे त्याचं असं असतं की तुमची रिडिंग ॲबिलिटी खूप चांगली असायला पाहिजे, वोकॅबवर तुमचं कमांड खूप छान असायला पाहिजे. मग रोजचा न्यूजपेपर वाचू शकाल का. आपण न्यूजपेपरमध्ये सगळेजण काय काय वाचतात, आज चोरी झाली, आज खून झाला, आज इथलं ATM फोडलं, बरं. याच्यामध्ये असं असतं की त्यावेळेस तुम्हाला इलिमिनेट, ते म्हणतात ना की खूप साऱ्या डेटामधून तुम्हाला इलिमिनेट काय करता यायला पाहिजे, हे न्यूजपेपर शिकवतं तुम्हाला. की न्यूजपेपरमधलं ठीक आहे, हे पॉलिटीच्या रिलेटेड आहे, आज नवीन पॉलिसी आली, जसं आता रिझर्वेशन बिल आलेलं आहे, विमेनसाठीचं रिझर्वेशन बिल, कोणी वाचलंय नसेल वाचलेलं, पण हे आताच्या ह्याच्यात नाही, पण रिझर्वेशनचं बिल आलेलं आहे विमेनसाठीचं. इकॉनॉमीची पॉलिसी आहे, आज आपली इकॉनॉमी वरती गेली, खाली गेली, ती का गेली, सध्या महागाई चालू आहे का नाही, हा जो पट्टा असतो ना, तो कॉम्पिटिटिव्हसाठी लागतो. तो आपण बाकीच्या याच्यामध्ये नाही वाचणार आहेत की आजचे दर कसे आहेत. हे कुणासाठी की जे शेती करणाऱ्या लोकांसाठी काय महत्त्वाचं आहे की शेतमालाला आज भाव दिला आहे की नाही दिला आहे, त्याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. तुमच्यासाठी काय इम्पॉर्टंट आहे की संविधानामध्ये नवीन काही तरतुदी केल्या गेल्या आहेत का, इकॉनॉमीच्या रिलेटेड नवीन काही पॉलिसी आणलेली गेली आहे का, हे वाचण्यात यायला पाहिजे. निदान दिवसातून हेडलाईन वाचा, पण वाचणं गरजेचं आहे की थोडं का होईना वाचत राहा. आता हे याच्यासाठीच नाही म्हणत आहे, आपल्याला एसेचा पण लँग्वेजचे पेपर असतात बरोबर ना. लँग्वेजच्या पेपरमध्ये तुम्ही ज्यावेळेस एसे लिहितात त्यामुळे तुम्ही कंटेंट लिहित असतात, काहीतरी नाविन्यपूर्ण लिहायचं असतं. ते कुठून येणार आहे, पुस्तकं वाचल्याशिवाय किंवा न्यूजपेपर वाचल्याशिवाय आपल्याला ती नवीन व्होकॅब पण नाही येणार. आणि नवीन काहीतरी एक्झाम्पल देतो ना की हे असं आपलं सगळं असतं की समुद्र असा तसा तसा तसा, निळा निळा समुद्र, खूप सुंदर सुंदर, आणि मग त्याचं कोरिलेशन आपण कुठेतरी करतो की आयुष्यात असं झालेलं आहे, आता सध्या स्थितीमध्ये आपल्या भारत देशामध्ये ह्या गोष्टी होत आहेत, ते रिसेंबल करताय तुमचं समुद्रासोबत बरोबर. हे अशाच प्रकारे चाललेलं असतं. तर त्या आस्पेक्टने फोकस करा की तुम्हाला काय करायचं आहे. इथे काय होणार आहे की ज्यावेळेस पण आपण विचार करतो ना, याच्यामध्ये खूप सारे जण आहेत. म्हणजे असं असतं की तुमचे मोठे भाऊ बहीण असतील ना, कुणाचे भाऊ बहीण जर डॉक्टर होत असतील तर बाय डिफॉल्ट पॅरेंट्स म्हणतात की दादा करतोय ना, दीदी करतीये, तर तू पण तेच कर, सोपं पडतं ना. पण आपल्याला करायचं आहे का ते आपण डिसाईड करायचं की नाही. हे प्रॉब्लेम इथे काय होतं ना, आपल्याला पॅरेंट्सला कन्व्हिन्स करता येत नाही. पॅरेंट्सला कन्व्हिन्स कसं करायचं हा सगळ्यात महत्त्वाचा आहे की मला हे करायचं आहे, तर तुम्ही पॅरेंट्सला कसं कन्व्हिन्स करा. मी ज्यावेळेस प्रिपरेशन केलं आहे तर मी पुण्यामध्ये प्रिपरेशन फीजवर नाही केलेलं आहे. सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटीमध्ये एक स्पर्धा परीक्षांचं केंद्र चालवलं जातं, त्याची एंट्रन्स एक्झाम असते. ती एंट्रन्स एक्झाम दिल्यानंतर मेरिटमध्ये नाव आल्यानंतर ते आपल्याला महिन्याला 3,000 देतात. राहण्याचा खर्च त्यांच्याकडनं असतो, लायब्ररीचा खर्च त्यांच्याकडनं असतो, पुस्तकं तेच प्रोव्हाइड करतात. अशी मी तिथं प्रिपरेशन ह्या 2 याच्यामध्ये केलेलं. मी माझ्या घरच्यांकडनं नाही घेतलेलं की तुम्ही द्या मग मी क्लास लावेल मग मी प्रिपेअर करेन, नाही. हे मला माहीत होतं. एक तो आहे, दुसरा आहे यशदा. सध्या नागपूरमध्ये सियाक नागपूर 0 माईल स्टेशन जिथं आहे तिथं सियाक म्हणून एक इन्स्टिट्यूट आहे जी फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला IASचं ट्रेनिंग, प्री IAS ट्रेनिंग असतं, ज्यामध्ये तुम्ही प्रिपरेशन करतात, त्याचं ट्रेनिंग प्रोव्हाइड करतात. अशा खूप साऱ्या ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये खूप साऱ्या इन्स्टिट्यूट आहेत ज्याची एंट्रन्स एक्झाम होते. आणि जर तुम्ही एंट्रन्स एक्झाम क्लिअर केली तर तुम्हाला तिथे राहण्याचं, तुमचं पुस्तकं, त्यात तुमचा मंथली अलाउन्स प्रोव्हाइड केला जातो. ठीक आहे. आता याच्यामध्ये पण मुलींसाठी 33% स्पेसिफिक आरक्षण आहे, म्हणजे मुलींना प्रमोशन देण्यासाठी उलट जास्त तुम्हाला चान्स देत आहेत, तर तो प्रोव्हाइड केलेला आहे तिथे.
यानंतर बाकी सारथी IAS आहे, सारथी आहे, त्याच्यानंतर महाज्योती आहे, बार्टी आहे, त्यानंतर TRT आहे. अशा ह्या 4 इन्स्टिट्यूट्स आहेत. त्या वेगवेगळ्या कम्युनिटीच्या वेगवेगळ्या स्टुडंट्सला सगळ्या प्रकारचं आहे. मग तुम्ही बँकिंगचं ट्रेनिंग घेऊ शकता त्याच्यामध्ये, त्यानंतर UPSCचं घेऊ शकतात, MPSCचं घेऊ शकतात. आर्मीवाले जे असतात, आर्मीसाठी जे ट्रेनिंग प्रशिक्षण असतं तेही प्रोव्हाइड केलं जातं. हे जवळपास आपल्यापैकी कुणालाही माहीत नाही आहे, कारण इथपर्यंत ह्या गोष्टी येतच नाही. तर तिथं येतं की मोस्टली जसं आम्ही बघितलं आहे की ज्यांना माहीत आहे तेच रिपिटेटिव्ह दोनदा तुम्ही या प्रशिक्षणाचे जी संधी आहे ती उपभोगू शकतात. मग तेच विद्यार्थी सारखे येत असतात. बाकीचे विद्यार्थ्यांना ही माहिती न गेल्यामुळे ह्या गोष्टी माहीत होत नाही. त्यामुळे असं आहे की काही ठीक आहे, ज्यांची फायनान्शियल कंडिशन आहे त्यांच्यासाठी नाही, पण ज्यांची फायनान्शियल कंडिशन नाही त्यांच्यासाठी ह्या संधी उपलब्ध आहेत. गव्हर्नमेंट खूप जास्त प्रमाणात तुमच्यासाठी पैसा खर्च करतोय, त्याचा उपभोग घेता यायला पाहिजे. आता इथे सध्या कसं आहे की सध्या एवढी कंडिशन नाही, पण नगरपंचायतची स्वतःची वाचनालय आहे, ज्याच्यात आम्ही थोडंसं प्रोव्हाइड करतोय आणि पुढे जाऊन एक लायब्ररी सेटअप करतोय की जे आहेत मुलं ज्यांना अभ्यासासाठी एक जागा भेटावी. कसं होतं की घरामध्ये असलं ना आणि स्टडी करताना आपण काय करतो, फोन शेजारी असतो, फोन घेऊनच अभ्यासाला बसलेलं असतं. 4 पानं वाचायची, 2 मिनटं पाहते ना, 2च मिनटं पाहायचं, ते 2 मिनटाचा अर्धा तास होऊन गेलेलं असतं. मग परत ते साईडला ठेवायचं, परत वाचायचं, मग परत 4 पानं वाचायचे. आता मला बोर झालं, आता मी बाहेर चाललोय, गेलं. याच्यामध्ये तुम्ही जो 8 पानाचा जो अभ्यास केलेला असतो ना, तो अभ्यासच झालेला नसतो. कारण की आपण इन्फॉर्मेशन इतकी बंबाड करतो ना, पहिल्यांदा माहिती घेतलेली असते, नंतर तुम्ही जो फोन वाचलेला असतो ना, स्क्रोल केलेला असतो त्याची माहिती जाते, मग परत 4 पानं वाचली असतात त्याची माहिती असते. ते एवढं तापलं जातं की ज्यावेळेस परीक्षेला जर तो टॉपिक आला ना, 100% लिहून घ्या, तुम्हाला आठवणारच नाहीच आठवणार. कारण ते एक कन्सिस्टन्सी ना असतं ना की सातत्य असायला पाहिजे. करतायत ना, तासभर करा. मी असं म्हणजे ते लोक म्हणतात ना की मी 18 तास अभ्यास करतो, मी त्या बिलीव्हमध्ये नाही आहे की 18 तास नाही अभ्यास होणार आहे. सध्या कसं होतं की 18 तास जरा जास्तच नाही होते ना, है ना. 18 तास खूप अभ्यास होते. 4 तास करा किंवा 2च तास करा, पण ते एवढं प्रोडक्टिव्ह करा ना की त्या 18 तासाची तुम्हाला गरज नाही पडायला पाहिजे. म्हणजे त्या 2 तासामध्ये मी एवढं तल्लख होऊन अभ्यास करतो ना की जे वाचलंय ते मला माहीत आहे. म्हणजे तुम्ही विचारलं ना ते, मग तू 18 तास अभ्यास करून तुला जर एक पान नाही सांगता आलं तर मग तुझ्या 18 तासाच्या अभ्यासाचा काहीच उपयोग नाही ना. कमी करा. असं नाही म्हणत की आज, आणि असं नाही होत की मी आज 18 तास केलेत, उद्या मी 18 तास करेल, परत 18 तास करेल, असं नाही होत. कधी तुम्ही 6 तास करतात, कधी 4 तास करतात, कधी 2च तास, कधी अर्धा तासही करतात. पण जर ठरलंय ना रोज आपल्याला करायचं तर रोज करा. कसं असतंय, थेंबे थेंबे तळे साचत असते. एक साथ तळं खचतं का? नाही खचत. हळूहळू करा. पहिल्यांदा सुरुवातीला ज्यावेळेस आम्ही प्रिपरेशन सुरू केलं होतं त्यावेळेस असं वाटायचं एवढा वेळ बसू का लायब्ररीमध्ये. म्हणून आम्ही गोष्टींची पुस्तकं घेऊन जायचं, फक्त बसायचं, वाचायचं, फक्त बसून घ्यायचं की कॅपॅसिटी वाढवायची. 4-4, 5-5 तासाची कॅपॅसिटी. मग जेव्हा ती कॅपॅसिटी बिल्ड झाली त्यानंतर स्टडीचं सुरू केलं. काय होतं की स्टडीचे पहिल्यांदा पुस्तके घेतल्यानंतर ना थोड्या वेळ वाचतो, नंतर झोप लागायला लागते. खूप सारे जण असतील की होत आहे, कारण ते मोनोटोनस व्हायला लागतं ना की झाला अभ्यास, मग बोर होतोय आपण. सुरुवात पहिल्यांदा तुमची कॅपॅसिटी बिल्ड करा की तुमची कॅपॅसिटी केवढी आहे तेवढं करा आणि व्यवस्थित करा एकदम. ही सगळ्या एक्झामसाठी आहे. तुम्ही 9वी, 10वी, 11वी, 12वी कोणतीही एक्झाम असो, जेही करताय ते तेवढं फोकसने करा. 1 तास करताय, 2 तास करताय, तुमचा आवर मॅटर नाही करत, तुमची क्वालिटी मॅटर करते. क्वांटिटीवर फोकस करण्यापेक्षा क्वालिटीवर फोकस करा की मी एवढा वेळ वाचलाय ना एकदम व्यवस्थित. मग तुम्ही नोट डाऊन करताय, त्याच्या नोट्स बनवताय, छोट्या छोट्या पॅम्पलेट्स असायच्या. म्हणजे मी तर 10वीपासून ती मला सवय झाली की मी छोटंसं डायरी असायची, त्या डायरीमध्ये लिहिलेलं असायचं जे ते टॉपिक जे माझे सगळ्यात जास्त विसरण्यात येतात, ते टॉपिक लिहिलेले असायचे की हे मला विसरून जातं आहे. जाण्याच्या आधी एक ओव्हरव्ह्यू होऊन झाला की मग पेपरला इझी पडतं. हे खूपदा असं होतं की आणि कंटाळा नका करू की लिहायचा कंटाळा खूप साऱ्या जणांना असतं की नोट्स बनवायचं कशासाठी. स्वतःच्या हाताने जेव्हा आपण नोट्स बनवतो ना तेव्हा आपल्याला माहीत असतं, भलेही ते कितीही गचाळ अक्षरात लिहिलेलं असलं
तरी पण आपल्याला माहीत असतं की आपण काय लिहिलेलं आहे. त्यामुळे छोटे छोटे काम आहे ना, स्वतःचे स्वतः नोट्स बनवत जा. सुंदर बनवायचे की हां एक. आणि खूपच ज्याला खूपच कंटाळा आहे ना, त्याच्यासाठी हे की पुस्तक घ्यायचं तुमचं आणि त्या पुस्तकावर चिट लावायची. स्टिकी नोट्स असतात. स्टिकी नोट्स माहिती आहे का तुम्हाला? स्टिकी नोट्स चिटकवायच्या आणि त्याच्यामध्ये लिहून ठेवायचं की हे टॉपिक आहेत, त्याची शॉर्ट समरी. म्हणजे ज्यावेळेस हे पुस्तक वाचाल ना, त्यावेळेस ती शॉर्ट समरी वाचली तर झालं, तो सब्जेक्ट वाचून झाला. पटपट पटपट उरकतं ना. शेवटचे दिवस म्हणजे ज्यावेळेस तुमची बोर्ड एक्झाम असेल ना, त्या बोर्ड एक्झामच्या आधी ही स्ट्रॅटेजी खूप कामात येते की शॉर्टमध्ये पटपट पटपट वाचलं जातं, झालं. आणि काय वेळेस काय असतं ना, आपला अभ्यास झालेला असतो पण ते मनामध्ये असतं, झालंय का, वाचलंय का, मी परत एकदा वाचून घेऊ का, असं होतं की शेवटच्या पिरियडमध्ये. आणि शेवटच्या पिरियडमध्ये काम राहिलं खूप. हे माझंही म्हणजे मी माझ्या चुकांमधून सांगते तुम्हाला की मलाही खूप व्हायचं की ही एक्झाम माझं सर्वस्व आहे आणि खूप एन्झायटी व्हायची. खूप मी असं एवढा प्रेशर घेतलेला आहे की सगळ्या जगाचा प्रेशर माझ्या डोक्यावर आहे आणि हे नाही झालं तर माझं काहीच होणार नाही आयुष्यात. ह्या सिच्युएशनमधून मीही गेलेली आहे. असं नाही की फायनान्शियल कधी प्रॉब्लेम नव्हता, माझे पॅरेंट्स खूप सपोर्टिव्ह राहिलेले शेवटपर्यंत. पण ते मी स्वतःला प्रूव्ह करण्याच्या नादामध्ये स्वतःला एवढं विसरून गेली होती ना की नाही मला प्रूव्हच करायचं आहे, मला 100% मला ते असतं ना की नाही मला पहिलाच यायचं आहे राज्यामध्ये. ते वेळ एवढं डोक्यात घेतलं होतं ना की मी प्रोसेस विसरून गेली. आपण काय करतो ना, निकालावर फोकस करतो, त्या प्रोसेसवर कोणी फोकस करत नाही की त्या प्रोसेस थ्रू तुम्हाला जायचं आहे. जो वे तो रस्ता बघण्यापेक्षा मी फक्त ध्येय पाहिलं आहे की ते तिथं आहे, पण मग मधला रस्ता नाही पाहिला. मधला रस्ता उबड खाबड आहे, नद्या आहे, दगड आहेत, हे काही नाही. फक्त चालायचं म्हणून चालायचं असं नाही चाललं जात. मग कसं होतं की एखादा अडथळा आला ना, तुम्ही तिथंच थांबतात आणि त्यानंतर तुम्ही पुढे जात नाही. आता सोबत प्रिपरेशनच्या याच्यामध्ये कसं असतं ना, खूप मोठा घोळका येतो. 100 मुलं असतील ना प्रिपरेशनला, शेवटच्या एंडपर्यंत फक्त 20 ते 10 मुलं उरतात. कारण की ज्या झीलमधून आपण सुरुवात करतो ना, ती झील शेवटपर्यंत आपण टिकवत नाही. जसं तुम्ही आता जे अभ्यास करत असाल तर सुरुवातीला खूप वाटतं की नाही लय अभ्यास, खूप अभ्यास. ऐन एक्झामच्या वेळेस आपण हत्यार टाकून देतो, नाही आता नाही होते, मला खूप टेन्शन आलं आहे, माझ्याकडनं होतच नाही आहे, मला खूपच कसं तरी व्हायला लागलेलं आहे, असं वाटायला लागतं. हे आहे की म्हणून सांगते की कन्सिस्टन्सी ठेवा. भलेही मधले दिवस तुमचे खराब असू शकतात, खूप असं वाटतं की नाही आज मला करायचंच नाही आहे, बसा शांत बसा, फिरायला वाटलंच तर एक वॉक घेऊन घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये आत्तापासून निदान तुमच्याकडे 2 माणसं तरी अशी असायला पाहिजे ज्याच्याशी तुम्ही मनमोकळेपणे बोलू शकता, ज्याच्याशी तुम्ही हे करू शकतात की नाही माझं असं होत नाही आहे. ते कसेही सजेशन देऊ, ते आपल्याला पटतात आपल्याला की ही ती माणसं आहेत ना जी मला काही सांगतील ना हे मला 100%, भलेही त्या निर्णयांना काहीच नसतंय तरीही ते पटतात. अशी माणसं असायला पाहिजे, मोकळेपणाने मोकळं होता यायला पाहिजे. आपल्या जनरेशनचा इश्यू काय ना, आपल्याला अभ्यास करायचा आहे, आपल्याला ॲचिव्ह खूप करायचं आहे, पण या प्रोसेसमध्ये नाही आपण फिजिकल हेल्थ नाही मेंटल हेल्थ या दोन्ही गोष्टींकडे फोकस नाही करत. त्या दोन्ही गोष्टींवर तेवढाच फोकस करायचा जेवढा तुम्ही तुमच्या अभ्यासावर करता. खूप जास्त आहे. आता असं आहे की 10वीचे बोर्ड आहेत, ऐन IAS उन्हाळ्यामध्ये बोर्डचे एक्झाम होत आहेत. बोर्डची एक्झाम कधी आहे तुमची? फेब्रुवारीमध्ये. ठीक आहे. आता ह्या सीझनमध्ये सगळ्यात जास्त कोणता आजार होतो? सर्दी आणि खोकला, हो की नाही? आता बोर्डचा एक्झाम आहे आणि बोर्डच्या एक्झामच्या बरोबर आठवडाभर आधी तुम्हाला सर्दी होते, ताप येतो, खोकला होतं असं. काळजी घ्यायची. हेल्थला डिटोरेट नाही करायचं. अभ्यासाच्या तंद्रीमध्ये हेल्थला सेकंड प्रायोरिटीवर नाही ठेवायचं. कसं आहे, तुम्ही कितीही प्रिपेअर करा, खूप हे सगळ्यांसाठीच आहे, कोणतीही एक्झाम असेल, खूप प्रिपरेशन जरी झालं आणि ऐन एक्झाममध्ये तुम्ही आजारी पडला तर त्या एक्झाम देताच येणार नाही, नाहीतर ती दिली तरी तुमचा 100% दिला जात नाही. ह्या सगळ्या गोष्टींकडे तेवढंच लक्ष द्यायचं की तुम्ही व्हॅल्यू नर्चर कसं करताय, स्वतःला कशा गोष्टींवर फोकस करताय. मी असं नाही सांगत आहे की उठायचं आणि 2-2, 3-3 तास खेळायला जायचं, असं नाही करायचं आहे.
पण ॲटलिस्ट तुम्ही अर्धा तास वॉकला जाऊ शकता. ठीक आहे, वॉकला जा किंवा तुम्हाला जे आवडत असेल, जी एक्सरसाइज आवडत असेल. नसेल आवडत ना तर फक्त असं उठायचं, थोडंसं गोल गोल घरातल्या घरात वाटलं असं फिरायचं आणि मग सुरुवात करायची. हे तेवढंच इम्पॉर्टंट आहे जेवढं तुमचा स्टडी इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, आता याच्यातलं आहे की आर्ट्सवाले जे आहेत, तर आर्ट्सवाल्यांनी काय मोस्ट ऑफ द की 100% सायन्सवर जाणार आहे. मोस्ट ऑफ सायन्सवाले. ठीक आहे, याच्यामध्ये आर्ट्सचा आहे, आर्ट्सचा पण पार्ट आहे की कॉम्पिटेटिव्हला आर्ट्सवाले पण बऱ्यापैकी असतात. कारण की जसं हिस्ट्री ऑप्शनल जो सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये हिस्ट्री आहे, जॉग्राफी आहे, त्यानंतर पॉलिटी आहे, ज्याच्या थ्रू प्रिपरेशन ऑप्शनलचा सब्जेक्ट असतो बनवलेला असतो. हा पेपर डिस्क्रिप्टिव्ह असतो, लिहायचा असतो. ठीक आहे, त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही ग्रॅज्युएशनमध्ये जे शिकलेले असतात तेच ज्यावेळेस ऑप्शनल घेतात तर त्याची मार्किंग वाढायची चान्सेस जास्त असतात. आता हा पार्ट आहे. दुसरा कॉमर्सवाल्यांचं एंटरप्रेनरशिप मोस्टली जात आहे, इकॉनॉमिक्समध्ये आहेत. कॉमर्सचं तुम्ही लेक्चरशिप पण घेऊ शकतात. त्यानंतर कॉमर्सला सध्या असं आहे की बँकिंग सेक्टर खूप जास्त घेते. त्यात कॉमर्स साईडसाठी, स्पेसिफिकली कॉमर्स साईडसाठी वित्त आणि लेखा अधिकारी ही पोस्ट आहे. आपल्या MPSC थ्रू भरली जाते. ही क्लास 1ची पोस्ट आहे आणि त्याचं स्पेसिफिकली हे की तुमचं क्वालिफिकेशन हे कॉमर्सच असायला पाहिजे. बाकी कोणत्याही स्ट्रीमच्या स्टुडंटला ती एक्झाम म्हणजे ही MPSC थ्रूच होते. जी एक्झाम मी दिली त्याच एक्झाममध्ये, पण आम्ही क्वालिफाईड नसतो. वित्त आणि लेखा अधिकारी हे ट्रेझरीचं काम करतात. कोणत्याही ठिकाणचं ऑडिट, जसं शाळेंचं ऑडिट असेल किंवा बाकीचा जो ऑडिट असेल ते ऑडिट करण्यासाठी वित्त आणि लेखा अधिकारी येतो. ही क्लास 1ची पोस्ट आहे. त्यासाठी तुम्हाला कॉमर्सच बॅकग्राऊंड असायला पाहिजे. बाकी सायन्सचे तर नॉर्मली तुम्हाला माहिती आहे, डॉक्टर, इंजिनियर आहेतच. तर बाकीच्या पण फील्ड आहेत, जसं मायक्रोबायोलॉजीच्या याच्यामध्ये जे हे केलं किंवा तुम्ही आता जे सायंटिस्टच्या याच्यामध्ये आहेत रिसर्चच्या रिलेटेड तेही या संदर्भात येतात. त्यानंतर मॅथ्ससाठी स्टॅटिस्टिशियन आहे. मॅथ्सच्या रिलेटेड ज्या पण आहेत, स्टॅटिस्टिक आहे, BSc MSc मॅथ्स आहे, त्याच्यासाठी पण स्पेसिफिकली UPSCच्या अंडर पण एक्झाम्स असतात आणि MPSCच्या पण अंडर एक्झाम असतात जे त्याच फील्डचे स्टुडंट देतात. ठीक आहे, आणि आता जे आमच्या वेळेस जे ॲग्री इंजिनिअरिंग केलं गेलं होतं त्यावेळेस आमचं असं होतं की आमचं 12च्या बेसिसवर चालू होतं. आमच्या वेळेस CET होती. आता तुमची CET आणि AIPMT अशा दोन्ही एक्झाम होत्या. माझं दोन्ही पण होतं. माझं जे 12th स्टँडर्डमध्ये मॅथ्स आणि बायो मोस्टली आता एक तर मॅथ्स घेतात किंवा बायो घेतात किंवा दोन्ही असतात. माझं दोन्ही PCMP असं दोन्ही ग्रुप असल्यामुळे माझ्याकडे 2 ऑप्शन होते. तुम्ही मॅथ्सला पण जाऊ शकते, बायोला पण जाऊ शकते. पण मी घेतलं ते ॲग्री इंजिनिअरिंग घेतलं होतं कारण की त्यावेळेस राहुरी विद्यापीठाचे खूप स्टुडंट निघायचे, UPSC MPSC करायचे. त्यामुळे मग राहुरी विद्यापीठाची चॉईस पहिली घेतली होती. आणि त्यानंतर मी गेट इंजिनिअरिंग नंतर आपल्याला पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी गेटची एक्झाम असते. जी गेटची एक्झाम क्लिअर करून मास्टर्ससाठी ॲडमिशन घेतलेलं आहे IIT खरगपूरमध्ये. त्यावेळेस आपल्याकडे तसं जास्त ॲग्री इंजिनिअरिंगचे जास्त ब्रांच नाही आहे, पण बाकीचे जे ब्रांच घेतो तुम्ही मेकॅनिकल आहे, केमिकल आहे, त्याच्यानंतर सिव्हिल इंजिनियर. स्पेसिफिकली सिव्हिल इंजिनिअरला खूप जास्त डिमांड आहे. कारण सिव्हिल इंजिनिअरचे आता इथं तुम्ही बाहेर नाल्याची कामं करता पाहिलेली असणार आहे, ते सिव्हिल इंजिनिअरच्या अंडर येतं. मोस्टली सिव्हिल आणि मेकॅनिकल ह्या 2 फील्ड जास्त रनमध्ये होत्या. आमच्या वेळेस EITC जास्त रनमध्ये होती. तर हे बघा, कदाचित मी जे आत्ता सांगते ना ते तुम्हाला लागू होईल की नाही, म्हणजे ह्या ज्या ब्रांचेस आहेत त्या तुम्हाला लागू होतील की नाही. कारण प्रत्येक वर्षी 2-2 वर्षानंतर गोष्टी ट्रेंड चेंज होत जातो किंवा जसं मार्केटची डिमांड असेल किंवा जशी आपल्या इकॉनॉमीची डिमांड असेल त्या डिमांडनुसार चेंजेस होत जातात. ती डिमांड तुम्हाला ओळखता यायला पाहिजे. तो ट्रेंड बघायला आहे की नाही. यानंतर ज्यावेळेस पण प्लॅनिंग करायला लॉंग टर्मची प्लॅनिंग करायची. टेम्पररी सॅटिस्फॅक्शनच्या मागे धावता लॉंग टर्म सोडायचं नाही की हे केल्यानंतर हे होणार आहे. आणि कसं होतं आहे की बॅकअप प्लॅन 2 प्लॅन नेहमी ठेवायचे. का ठेवायचे सांगते. असं नाही म्हणते की मी ह्या प्लॅन जो तुमचा मेन प्लॅन आहे तो सोडून द्यायचा. त्या मेन प्लॅनवर एकदम शेवटपर्यंत स्टडी राहायचं. पण लाईफ इज अबाउट टू अनसर्टनिटी. कसं होतं की कधी ना कधी लाईफमध्ये कधी अनसर्टनिटी आली तर तुम्ही अशा फेजमध्ये नको जायला की त्या फेजमध्ये गेल्यानंतर तुम्ही उठूच नाही शकणार. हा ठीक आहे,
हे नाही झालं. मी खूप प्रयत्न केला, खूप अतोनात प्रयत्न केला, पण नाही भेटलं आहे. तर तुमच्याकडे एक प्लॅन असायला हवा की हे नाही ना, तर माझ्याकडे ॲबिलिटी आहे की हे नाही तर मी याच्यापेक्षा थोडंसं खालच्या स्तरावर आहे, पण आहे ते असायला पाहिजे. हे असं आहे की फक्त पळायचं म्हणून पळायचं नसतं की ठीक आहे नाही तर तिथपर्यंत असायला पाहिजे ना, हा प्लॅन सोबत घेऊन चालायचा. आत्ताच्या याच्यामध्ये कसं अनएम्प्लॉयमेंट खूप जास्त प्रमाणावर आहे. तुम्ही कदाचित नाही अजून त्या फेजमध्ये, पण ज्या जनरेशनमध्ये मी आहे त्या जनरेशनमध्ये आता असं आहे की 30-32 वर्षाची पण मुलं आहेत की जे अजूनही अनएम्प्लॉईड स्टेजमध्ये आहेत. असं आहे की ती कॅपेबल नाही आहेत का? खूप कॅपेबल आहे, इतकी कॅपेबल आहे की खूप जास्त. पण कसं होतं की एकाच्याच मागे धावत राहता त्यांनी ज्या ऑपॉर्च्युनिटी मध्ये येत गेल्या तर सोडून दिल्या. असं आहे की त्या ऑपॉर्च्युनिटीला तुमचं स्टेपिंग स्टोन करा तुमच्या ध्येयाकडे जाण्यासाठी. आता असं आहे की सपोज मी हे केलं असतं की नाही मला शेवटपर्यंत UPSC करायची आणि होत नाही आहे, खूप दिवस झालेत होत नाही आहे, मला नैराश्य नाही येणार आहे का? आपण वाटायला लागतो ना, आपण स्वतःला सेल्फ बिल्डमध्ये जातो की नाही होते माझ्याकडे, काहीच होत नाही आहे. तर ह्या पिरियडमध्ये ज्या एक्झाम दिल्या तर की असं होतं की माझ्याकडे बॅकअप प्लॅन अवेलेबल आहे, माझं काहीच नाही झालं तरी आहे माझ्याकडे की हे मी करून घेणार आहे. सद्यस्थितीला जे आहे ते आहे, पण तिथं स्थिरावली नाही आहे, पुढे आपल्याला जायचं आहे. तो एक स्टेपिंग स्टोन केला आहे की आहे माझ्याकडे, माझं फाउंडेशन रेडी आहे, आता मी माझी इमारत बांधणार आहे. ठीक आहे. आता बाकीचं आहे की तुम्हाला इथे बऱ्यापैकी गोष्टी अवेलेबलच आहेत मोस्टली करिअर गायडन्स प्रोव्हाइड करण्यासाठी, कारण विदर्भाचं एकूण एक अधिकारी वर्गामधला टक्केवारी खूपच कमी आहे. माझ्या पूर्ण बॅचमध्ये आमच्याकडे एकच अधिकारी आहे, ती पण नागपूरची मॅडम आहे, त्या आता अमरावतीला पोस्टिंग आहेत महानगरपालिकेमध्ये. एकच अधिकारी झाले. तर त्यावेळेस आम्ही असं डिस्कस करत होतो की विदर्भात का नाही, पश्चिम महाराष्ट्र जो आहे सातारा सांगली तिथे अधिकारी वर्ग खूप जास्त आहे, इकडे का नाही? तर इकडे मोस्टली IT सेक्टर जास्त आहे. पण मला असं वाटतं की असं म्हणतो ना की आम्ही कुठून आलो आहे, नाशिकवरनं येऊन विदर्भाचा जे विकास होईल ना तो वेगळा होईल ना. मला विदर्भाचं ग्राउंड माहीत आहे का शेवटपासून की विदर्भामध्ये काय काय गरज आहे, सुरुवातीपासून काय गरज होत्या, कशा होणार. आपल्या एरियाचा विकास जर आपल्याला करायचा असेल तर आपण त्या जागेवर जाणं गरजेचं नाही आहे का? बरोबर आहे ना? की तुम्हाला जास्त चांगलं माहिती आहे की आपल्याला काय गरज आहे. इथं रस्ते नाही आहेत, पाणी नाही आहेत, डेव्हलपमेंटसाठी हे कामं करायची आहेत, अनएम्प्लॉयमेंट कशी जनरेट करायची, इंडस्ट्री आणायच्या का नाही आणायच्या, ह्या तुम्हाला जास्त माहिती आहे की मला जास्त माहिती आहे? तुम्हाला जास्त माहिती आहे, कारण तुम्ही इथले लोकल आहेत ना. मग तुमच्यातले अधिकारी होणं जास्त गरजेचं आहे की इकडून आलेला अधिकारी असणं जास्त गरजेचं आहे? बरोबर आहे ना. मग तुमच्यातले अधिकारी घडणं जास्त गरजेचे आहे. तुमचे अधिकारी वरती असतील तर ते जास्त चांगल्या प्रकारे काम करू शकतील. जसं मी नाशिकला जाऊन खूप चांगलं काम करू शकते, कारण मला माहिती आहे तिथं हे अवेलेबल आहे, हे सोर्सेस अवेलेबल आहे, मी त्याचा युटिलाइज करेन. इथं करू शकतो, पण तेवढी इफिशियन्सी नसेल. म्हणजे तुम्ही केलेली इफिशियन्सी 90% असेल तर माझी केलेली इफिशियन्सी 80 किंवा 70% असणार आहे. म्हणून असं आहे की जेवढे जास्त अधिकारी इथून बनतील ना तेवढेच जास्त चांगले असणार आहेत. कारण CM आपलाच आहे, हो की नाही? अधिकारी इथले आपलेच आहे. गडकरी साहेब आल्यामुळे रस्तेही चांगले झालेले आहेत, बऱ्यापैकी पॉलिटिकली स्ट्रॉंग आहे विदर्भ, त्यामुळे अधिकारी इथून बनावे अशी माझी अपेक्षा आहे. आणि यामध्ये एक लक्षात ठेवायचं की खूप जणांना असं वाटतं ना की आपले पॅरेंट्स कम्पेअर करतात बरं का, की करतात ते काहीही म्हणा ना, ते करतात की बघ ना शेजारच्याला चांगले टक्के पडले, तुला काही टक्केच नाही पडत म्हणतात. तर एक लक्षात ठेवा, अल्बर्ट आइन्स्टाईनचं खूप सुंदर वाक्य आहे, खूपच सुंदर. मी आयुष्यात ते खूप लक्षात ठेवते की त्याने असं अल्बर्ट आइन्स्टाईनने म्हटलं होतं ना की जर तुम्ही मासा असतो ना, त्या माशाची जजमेंट तुम्ही याच्यावर कराल की तो झाड चढेल का नाही, तर मग ते स्वतःला वेळच समजेल ना, आयुष्यभर समजेल की नाही. मासा झाड चढणार आहे का? नाही चढणार आहे, कारण माशाची ॲबिलिटी नाही. माशाचं तो कशामध्ये चांगला आहे, पोहण्यामध्ये सुंदर पोहतो एकदम छान, त्याची ती ॲबिलिटी ना. म्हणून आपली ॲबिलिटीनुसार आपलं कंपॅरिझन नाही ना, दुखावलं नका जाऊ की
नाही कळत आहे, कदाचित दुर्लक्षित आहेत ते, त्यांना नाही माहिती. पण तुमची जबाबदारी आहे ना की नाही मला हे करायचं आहे, पण ते करायचं आहे ते कन्व्हिन्स करण्यासाठी तुम्हाला त्यातलं सगळ्या गोष्टी माहीत पाहिजे की याच्यासाठी मला ही एंट्रन्स एक्झाम द्यायची आहे, याच्यासाठी हे कॉलेजेस अवेलेबल आहेत, त्या कॉलेजेस नंतर त्यांची प्लेसमेंट होते का नाही, किंवा प्लेसमेंट नसेल होत तर त्यानंतर मी कोणती एक्झाम देऊन जॉबला. आपल्या पॅरेंट्सचं शेवटचं काय असतं माहिती आहे का, तुम्ही जॉबला लागणार आहेत का, तुम्ही जॉबला लागणार आहेत, स्वतःसाठी कमवू शकाल, हे त्यांचं शेवटचं असतं. ते पण शेवटी प्रत्येक पालकाची इच्छा काय असते माहिती का, मला जे नाही भेटलं ना ते मी माझ्या मुलांना देईन, मला नाही होत आलं ना तू होतं. आणि ते त्यांच्या बाजूने चुकीचे नाही आहेत, पण असं आहे की त्यांना नाही माहिती ना कसं करायचं आहे, ते त्यांचं तिथपर्यंत होतं, त्यांचं जनरेशन तिथपर्यंत आहे. पुढचं जनरेशन आपलं आहे, आपण डिसाईड करणार आहे. त्यांना तुम्ही तेवढं कॉन्फिडन्स द्यायला पाहिजे की नाही मी करून घेईन, यानंतर हे आपण काय करतो माहिती आहे का, त्यांना कळत नाही ना निघून जातं, हे त्यांना कळतच नाही. तुम्हाला काय माहिती आहे आमच्या जनरेशनबद्दल, कम्युनिकेशन नसतं आपल्या पॅरेंट्ससोबत, बिलकुल नसतं, की त्यांना आपण नाही हे करतो की नाही याच्यामध्ये तुमच्या वेळेस होतं ना, आमच्या वेळेस ह्या गोष्टी अवेलेबल आहेत, ते तुम्हाला सांगता यायला पाहिजे, ते तुमच्या पॅरेंट्सला कन्व्हिन्स करा. आपले पॅरेंट्स काही वेळेस नाही होत, पण मोस्टली ते आपल्यासाठी चांगलंच विचार करत असतात की आपल्या बाळाचं चांगलंच व्हावं, ही अपेक्षा असते त्यांची. तुम्ही त्यांना कन्व्हिन्स करू शकाल, होतात आताचे तर पॅरेंट्स खूप कन्व्हिन्स होतात. जर ते तुम्हाला शाळेत मार दिला ना आणि त्याच्यासाठी भांडायला येऊ शकतात ना, तर तुम्ही सांगितलेल्या गोष्टी कन्व्हिन्स करायला येऊ शकतात, नक्कीच येऊ शकतात. त्यामुळे ते कन्व्हिन्स करायला हे करा. त्याच्या आधी तुमची स्टडी व्यवस्थित असायला पाहिजे की तुम्हाला काय करायचं आहे, ती गोष्ट फर्म असायला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला पुढची स्ट्रॅटेजी काय आहे ती माहीत असायला पाहिजे. आता मी मागेच बसायची, त्यामुळे मला माहिती आहे चोळबुळ करतात. तुमचा काही प्रश्न नाही, काय गप्पा चालल्या? मागे बसायचा फायदा काय असतो माहिती का, समोरचं काहीतरी म्हणत असतं ना त्याला आपण टॉन्टिंग करू शकतो, सगळ्यात भारी असतं ते. आणि समोरचं काय सांगतं ना त्याच्याशी त्यांना काहीच घेणं देणं नसतं, त्यांचं स्वतःचं विश्व चाललेलं असतं एकदम सुंदर. पण एक करा की बॅक बेंचर्समधले ना जास्त सक्सेसफुल असतात, हे पण तेवढंच खरं आहे. तर आपण आता तुमच्याकडनं क्वेश्चन घेऊ, नंतर मग जे आहे ते मी नंतर सांगेन, ठीक आहे.